नमस्कार मंडळी, आज मी बनवलेली आहे पावट्याची आमटी। त्यासाठी इथे मी चमचाभर तेल घातलं आहे आणि त्याच्यामध्ये पावटे भाजून घेतलेले आहेत। तर पावटे उडत होते त्याच्यामुळे मी त्याच्यावरती झाकण ठेवून हलवत होते। नंतर त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घातलं फोडणीसाठी, जिरं, मोहरी, लसूण आणि कढीपत्ता घातला आणि तो छान भाजून घेतला। नंतर त्याच्यात एक टोमॅटो घातलेला आहे, टोमॅटोही भाजून घेतला आणि त्याच्यामध्ये जे पावटे मी भाजले होते ते असे ठेचून घातलेले आहेत। पावटे मिक्स करून घेतले आणि नंतर त्याच्यामध्ये हळद, मीठ, शेंगदाण्याचा कूट आणि चटणी घातलेली आहे आणि थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर घातली। सर्व छान मिक्स करून घेतलं आणि मसाले जळू नयेत म्हणून थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि झाकण ठेवून एक वाफ काढली। नंतर थोडीशी कोथिंबीर घालून मिक्स केलं आणि गरजेनुसार पाणी ओतलं। तर आम्ही जास्त घट्ट आमटी खात नाही त्याच्यामुळे पाणी इथं मी जास्त ओतलेलं आहे। आणि सगळ्यात शेवटी माझं भाकरीचं पीठ जे आहे म्हणजे ज्वारी आणि तांदूळ हे मिक्स पीठ आहे ते पीठ मी इथे घेतलेलं आहे आणि त्याच्यात पाणी ओतून अशी त्याची पातळ स्लरी बनवून घेतली आणि ती या आमटीमध्ये घातलेली आहे। कोण कोण बेसनही घालतं पण आम्ही नाही घालत बेसन। पावटा जेव्हा भाजून घेतो तेव्हा तो अर्धा शिजतो, त्यामुळे नंतर 5-6 मिनिटं आमटीला उकळी आणली की बास होतं, आमटी तयार आहे। आमटी शिजत होती तोपर्यंत मी इथे भाकऱ्या बनवून घेतल्या। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।